नमस्कार मंडळी, किनारा वृद्धाश्रमाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आताच आपल्याला 4 दिवसांपूर्वी लोणावळा रेल्वे स्टेशनला एक बाबा सापडले होते आणि आपण त्यांना आपल्या किनारा वृद्धाश्रमामध्ये घेऊन गेलो होतो। पण मंडळी, एका नाण्याला 2 बाजू असतात। आज जेव्हा यांना वृद्धाश्रमामध्ये आम्ही नेलं त्याच्यानंतर त्यांनी तिथले आजी आजोबा पाहिले, तिकडची परिस्थिती पाहिली आणि त्यांना त्यांच्या घरच्यांची किंमत वाटायला लागली आणि त्यांनी आम्हाला त्यांचा पत्ता सांगितला आणि त्यानुसार आज आम्ही इथे बदलापूरला त्यांना सोडण्यासाठी आलेलो आहोत। इतके चांगले यांचे नातेवाईक आहेत मंडळी, यांचे घरची मुलं, त्यांचे मिसेस, त्यांची सून, सगळं कुटुंब अतिशय सुशिक्षित आणि चांगलं आहे। पण हे बाबा 4 वेळा घरातून बाहेर गेलेले आहेत आणि तरी 4ही वेळेस त्यांनी शोधलं सुद्धा काळजीने। आता या बाबांच्या स्वभाव पुढे हे काहीच करू शकत नाही। आपण प्रत्येक वेळेस मुलांना दोष देत असतो, घरच्यांना दोष देत असतो आणि एखादी अनून व्यक्ती, कधी कधी आम्ही सुद्धा आमचाही गैरसमज होतो की अरे घरच्यांनी असं कसं केलं। पण मंडळी, असं मुळीच नाही, कधीही टाळी एका हाताने वाजत नाही। आज आम्ही जेव्हा यांच्या घरच्यांच्या तोंडून सर्व हकीकत समजून घेतली तेव्हा आमच्या लक्षात आलं की चूक कोणाची। पण चूक आणि बरोबर याचा आता आपण मोजमाप करण्यापेक्षा आता वार्धक्यामध्ये ह्या बाबांनी तरी अजिबात घराच्या बाहेर जायला नको एवढीच आता आपण अपेक्षा करू। बाबा, तुम्हाला कसं वाटलं सांगा आपला वृद्धाश्रम बघून? तुमच्या इथे काम क्षेत्र इथे वृद्धाश्रम ताईंचं वृद्ध आणि मतिमंद लोक असते, 101 लोक आहेत आणि अत्यंत सुंदर सुखसुविधा सगळं उपलब्ध होते। काल रात्री मला काय झालं, अचानक सगळं तुमचं झालं, मी सगळं उठून केलं, दुसरं काय नव्हतं, कारण काय नाही। त्यांना सकाळी सरांना सांगितलं, मला उद्योग झाला, गाडी द्यायला मला ताईने 3 वेळा विचारलं, बाबा काय चालू काय केलं, हिच्यापेक्षा दुसरं काय नाही, तुमची सगळ्याची आठवण झाली म्हणून मी सगळीच निघून आलो। बाबांना त्यांच्या घरच्यांची आठवण आली म्हणून ते सकाळी 6:30 वाजता आपल्या वृद्धाश्रमातून बाहेर पडले आणि आम्हाला आमच्या इथले संदीप गावडे त्यांनी फोन केला की मॅडम, तुमच्या आश्रमात कोणी बाहेर गेलंय का, तुमच्या आश्रमातून कोणी बाहेर पडलंय का म्हणून त्यांनी आम्हाला फोन केला आणि विचारलं। तर आम्हाला तर तशी कल्पना सुद्धा नव्हती की बाबा बाहेर जातील, पण आम्ही गाडी काढली आणि पाहिलं तर हेच बाबा होते। तुम्हाला तुमच्या घरच्यांना भेटण्यासाठी तुम्ही घराबाहेर पडलात ना, आणि आम्ही यांना म्हटलं होतं की आम्ही तुम्हाला तुमच्या घरी नेऊन सोडतो बाबा, तुम्ही एकटे कुठे जाऊ नका, पण ह्यांनी ऐकलं नाही आणि हे सकाळी 6:30 वाजता आपल्या आश्रमातून बाहेर पडले। शेवटी काय झालं सांगा, आम्ही बदलापूरला घर शोधत त्यांनी जो पत्ता सांगितला तिथपर्यंत आता पोहोचले। माझ्यासोबत आता गिरीश कुलकर्णी सर आहेत, चेतन मुंगे सर पण आहेत, आमची किनाऱ्याची टीम आता त्यांच्या घरापर्यंत पोहोचली आहे। मी स्वतः ड्रायव्हिंग करत इथपर्यंत बाबांना आणले। बाबा, एक लक्षात ठेवा, जे कुटुंबामध्ये असतं ते बाहेर कुठेही नाही। तुम्हाला लोक खायला देतील, प्यायला देतील, पण तुमची काळजी जेव्हा तुम्ही अंथरुणावरती खेळताना तुमच्या बायका पोरांशिवाय कुणीही घेणार नाही, हे नेहमी लक्षात ठेवा। आपल्या घरामध्येच आपण सुरक्षित असतो, असं बाहेर अजिबात जायचं नाही। आणि घरामध्ये वाईट बोल तुम्हाला मी सांगणं कितपत योग्य आहे सांगा मला, तुम्ही मोठ्या आहात वयाने। तर आता आपण या बाबांना त्यांच्या मुलांच्या आणि या सुनबाई आहेत आणि हा मुलगा आहे बाबांचा आणि ह्या त्यांच्या मिसेस आहेत काकू। आता आम्ही या बाबांना तुमच्या हवाली करून जातोय। मी तुम्हाला मोबाईल नंबर देऊन ठेवते, फक्त आमची एक जबाबदारी होती की बाबा यांना तुम्हाला सुखरूप हवाली करणं ही आमची जबाबदारी होती, ती आम्ही आज पूर्णपणे पार पाडलेली आहे। ठीक आहे, चल येऊ मग आम्ही। धन्यवाद तुमच्या सगळ्यांचं। वृद्धाश्रमामध्ये आणल्यानंतर आम्ही बाबांचं वेळोवेळी समुपदेशन करत होतो। त्यांना घरचं आणि वृद्धाश्रमातलं आयुष्य याच्यामधला फरक वेळोवेळी दाखवून देत होतो। आपल्या किनाऱ्यामधले आजी आजोबा जे अंथरुणाला खिळलेले आहेत, ज्यांना चालता फिरता सुद्धा येत नाही आणि काहींना नातेवाईकांनी अक्षरशः रस्त्यावरती सोडून दिलं, असे आजी आजोबा बघून आपणही कुठेतरी चुकतोय याची जाणीव बाबांना झाली आणि त्यांना पश्चाताप सुद्धा झाला। घरी गेल्यानंतर बाबांनी कुटुंबियांची माफी मागितली। तुम्ही मला खूप जपत असता, माझी खूप काळजी करत असता,
पण मीच रागारागाने घर सोडून निघून जात असतो. पण आता याच्यापुढे मी कधीही तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही, असं बाबांनी त्यांना वचन दिलं.